कधी-कधी मनाला शहराच्या गोंगाटापासून थोडा विरंगुळा हवा असतो आणि अशाच एका सुंदर रविवारी आम्ही निघालो पालघरहून दमनच्या दिशेने. ट्रेनने अवघ्या 1 तासात आम्ही वापी स्टेशनला पोहोचलो. स्टेशन बाहेरून एक स्कूटर भाड्याने घेतली आणि सुरू झाला आमचा दमनचा प्रवास. दमनमधील आमचा पहिला थांबा जामपोर बीच. थंडगार वारा, समुद्राच्या लाटा आणि शांत वातावरण. सकाळची वेळ असल्यामुळे इथे फारशी गर्दी नव्हती. समुद्र किनाऱ्यावर चालताना प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असा वाटत होता. यानंतर आम्ही पोहोचलो मोठी दमण किल्ल्यात. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. किल्ल्याच्या आत असलेलं बॉम्ब जीसस चर्च शांत, सुंदर आणि ऐतिहासिक. येथील वास्तुकला आणि वातावरण मनाला एक वेगळीच शांतता देतं.
भक्कम तटबंदी, जुन्या दगडी भिंती, समुद्राकडे पाहणारे बुरुज, प्रत्येक कोपरा एक वेगळी कहाणी सांगतो. इतिहास अनुभवला आत्ता वेळ होती दमनच्या स्थानिक चवीची. समुद्र किनाऱ्याजवळच्या रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी पुन्हा तयार झालो. दमनमध्ये हा अनुभव खरंच खास होता. दिवसाचा शेवट आम्ही केला देवका बीचवर. सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकत होता. समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि आकाशात पसरलेले संध्याकाळचे रंग. हा क्षण कॅमेऱ्यात तर कैद झाला, पण मनात कायमचा साठून राहिला. फक्त एका दिवसात इतक्या सुंदर आठवणी मिळतील असं खरंच वाटलं नव्हतं. जर तुम्हालाही कमी खर्चात शांत आणि सुंदर वीकेंड ट्रिप करायची असेल तर दमन नक्की तुमच्या यादीत असायला हवं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि आनंदाने फिरत राहा.